हाय, हॅलो, नमस्कार. मी योगिता पाटील जेन्नी केक वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करते. तर हा खूप दिवसाचा व्हिडिओ आहे बघा, आणि मला ह्याचं एडिटिंग करायला वेळच नव्हता भेटला. म्हणजे समोरचेच एडिट करायचे, तेच टाकायचे असं करत होते. मला हा खूप दिवसाचा व्हिडिओ आहे बघा, आणि ही 1 किलोची ऑर्डर, बहुतेक हा 8 मार्चचा आहे व्हिडिओ. 1 किलोची ऑर्डर होती आणि मुलाचा बड्डे होता. तर त्याला गाड्यांचा वगैरे खूप नाद आहे, म्हणून मी त्याच्यासाठी कार केक करण्याचा ट्राय केला आहे बघा. आणि खरं तर हा सेट न होता मी कट केलेला, त्यामुळं थोडा तो तसा वाटतो. पण नंतर सेट झाल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही, कारण मला एमर्जन्सी बाहेर जायचं होतं आणि त्याच्यात मी हा केक करायला घातलेलं. आणि माझ्या मुलाला भेटायचं होतं, त्यामुळं तरी पण मी हा केक कंप्लीट केला बघा. 1 kgचा आहे, फक्त बाजूने कट करून वरती इकडं म्हणजे ते कट केलेले पीस वरती ठेवून असं त्याला गाडीचा आकार देऊन बघा मी हा तयार करून घेतला आहे केक. ह्याला खूप फिनिशिंगचं वगैरे म्हणजे वेळ लागतो, पण ठीक आहे, त्यांची काय तशी रिक्वायरमेंट नव्हती, मीच ठरवलेलं, कारण हा ओळखीतला आहे केक, त्यामुळे. आणि व्हॅनिलामध्येच फ्लेवर होता त्यांचे. सेट न झाल्यामुळं खूप फिनिशिंगला त्रास झाला. सेट झाला असता केक तर अगदी कट पण व्यवस्थित होतो लगेच, आणि क्रम्बल्स निघत नाहीत, त्यामुळं. बघा, फुल अँड फायनल मी डेकोरेशन करतो आहे व्यवस्थित. पायपिंग बॅग कट करून घेऊन बघा मी फिनिशिंग करण्यासाठी क्रीम लावून घेतली. मला फक्त त्या वहिनींनी सांगितलेलं की ताई त्याला गाड्या वगैरे खूप आवडतात, आणि गाडी वगैरे असेल तर त्याच्यात ठेवा. गेल्या वर्षी ह्या मुलग्यासाठी मी गाडी ठेवलेली, तर तोच कशाला डब्बल, म्हणून मी हा गाडीचा बघा केक तयार केला आहे. तो 1 kgमध्ये गाडीचा केक कसं कमीत कमी 1.5 किलोपासून पुढं व्यवस्थित करता येतं, कारण त्याची हाईट वगैरे दिसते. ह्याच्यात एवढी हाईट वगैरे दिसून येत नाही, म्हणून